परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी या गावासाठी होळीचा वापर करून ग्रामस्थ खरं तर या ओढ्यामधून या टोकानं त्या टोकाला जात आहेत। आपण होळीमधून प्रवास करून जाणून घेऊया। सकाळी दूध विक्रीसाठी गेलेला हा युवक आपण या ठिकाणी पाहतोय। सकाळी आपण TV9 ला बातमी दाखवली होती की याच होळीच्या माध्यमातून गावामध्ये पर्याय रस्ता नाही आणि बॅकवॉटरच्या पाण्यामुळे खरं तर गाव या ठिकाणी संपर्क तुटलेला होता आणि दूध विक्रीसाठी जे दूध उत्पादक शेतकरी आहेत ते गंगाखेड किंवा इतर परभणीला जातात, ते याच होळीच्या माध्यमातून जातोय। मित्रा, सकाळी कधी गेलता दूध घेऊन? सकाळी 4 वाजता, 4-4:30 वाजता। कुठल्या गावाचा? इथे खळी। मग आता गावाला जायला रस्ता नव्हता म्हणून होळीनं या ओढा क्रॉस केला होता। रस्ता नसल्यामुळे होळीवर जावं लागतं। मग आता किती दूध घेऊन गेला होता सकाळी? 50 लिटर झाला, विक्री झाला पूर्ण दूध? पूर्ण मग आता परत गावाकडे आता दुसरा रस्ता नाही का कुठला आहे गावाला? म्हणजे आता ओढ्याला पूर आलाय, दुसरा रस्ता नाही का जायला? नाही, मुख्य रस्ता हेच आहे। ह्याच रस्त्याने जात आहे, गावाच्या बाहेर जात आहे ह्याच रस्त्याने। मग आता जितके दिवस पाऊस आहे तसा असाच प्रवास असणार? पाणी वरी आलं की असंच जावं लागतं। काय सरकारकडे मागणी आहे? पुलाची उंची वाढून द्यावं, पूल मोठा झाल्यास जाता येईल। दुसरा पर्याय नाही गावाला जायला? काही अजून ग्रामस्थ आहेत मला सांगा, या ओढ्याला पूल आल्यानंतर दुसरा रस्ताच नाही गावाला जाण्यासाठी? हा पूल अत्यंत महत्वाचा आहे। हा जे पूल आहे या रस्त्यातून, या पुलावरून कमीत कमी 5 ते 6 गावाचा येणे जाण्या रस्ता आहे। त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याची पुलाची मागणी होत आहे। मग कुठं घोडा अडला नेमकं? आता एवढा पाऊस आहे, आता पण त्या कॅमेरामॅनला विनंती करतो मी, तो जो तरुण आहे ते आपण पाहतोय पूर्णपणे पाण्यामध्ये थांबलेला या ठिकाणी आहे। छातीच्या वरी त्याचं पाणी आहे आणि तसंच धोकादायक प्रवास खरं तर करून त्याला गाव गाठावं लागते। मग घोडा नेमकं अडला कुठं भया? प्रशासनाच्या प्रक्रियेमध्ये आहे असं सतत वारंवार आम्ही निवेदनं दिलेली आहेत। मैरा, सावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी असे 5 गावाचा संपर्क या पुलामुळे तुटतो। जेव्हा जेव्हा या ओढ्याला पाणी येते 5 गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो। 5 गावाला टोटली कुठलाही पर्यायी रस्ता नाहीये। त्याच्यामुळे शासनाकडे आम्ही सगळ्या गावांनी मिळून या पुलाची मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे। लोकप्रतिनिधी यांच्या पुढे सुद्धा सांगितलं, जिल्हाधिकारी यांना पण आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहे, परंतु त्यांनी सांगितलेलं की नाबार्ड मधून हा रस्त्याची प्रस्ताव दिलेला आहे, काही शासनाच्या प्रक्रियेमुळे थोडा विलंब होत आहे असं त्यांनी सांगत आहेत आम्हाला। मग आता किती दिवस लागल या 5 गावाच्या नागरिकांनी किती दिवस धोकादायक प्रवास करावा? प्रशासनाचं काय म्हणणं आहे नेमकं की नाबार्ड मधूनच होणार आहे हा पूल? शासनाचं म्हणणं आहे की आता वरून प्रक्रियेनुसार प्राधान्यक्रमानुसार आम्ही प्रथम सुनेगाव आणि खळी हा 2 गावाचा प्रस्ताव ताबडतोब आम्ही मंजूर करून ह्या पुलाचा हे आहे नियोजन तात्काळ करून आम्ही मार्गी लावणार असं सांगत आहेत। परंतु आमची एवढी शासनाला विनंती आहे की खरंच हे जे गोदावरी नदीवरचा जे पूल आहे त्या पुलाकडे तात्काळ शासनाने गांभीर्याने दक्षता घेऊन तात्काळ हा पूल उंची वाढवून द्यावा। याच्यामुळे भविष्यामध्ये 5-6 गावाचा संपर्क अत्यंत म्हणजे एखादी डिलिव्हरी असेल किंवा एखादा अपघात असेल ह्या पुलावरून जर पाणी वाहिलं तर कुठलाही संपर्क होण्याची काही पर्यायी मार्ग नाहीये। त्याच्यामुळे शासनानं तात्काळ ह्या पुलाच्या उंची वाढवण्याचा निर्णय घेऊन तात्काळ मंजुरी करून द्या। मला सांगा, आपण ज्या होळीवर बसलोय साधारण 10 ते 15 लोक बसून जातात, ही पर्यायी व्यवस्था तुम्ही केली आहे, हे कसं सुचलं तुम्हाला? हे कसं आहे, आमच्या इकडं भोई समाजाचे काही तरुण युवक आहेत, हे सतत आम्हाला गेल्या 50 वर्षापासूनचा हा आम्हाला ह्या म्हणजे पर्याय शोधावा लागतो। त्याच्यामुळे हे आमच्या पूर्वजांपासूनच आम्हाला ही सवय लागलेली आहे की बाबा हे होळी करणे, हे भोई समाजाची हे मदत घेणे, हे आमच्या जन्माच्या अगोदरपासून म्हणजे 50 वर्षापासूनचा इतिहास आहे। त्याच्यामुळे हे पर्याय शोधला हे फक्त पूर्वजांनी शोधला, आम्ही नाही शोधला। त्याच्यामुळे शासनानं तात्काळ ही मार्गी लावा अशी आमची अपेक्षा आहे। तर खरं तर ही स्थिती आहे, 5 गाव आहे आणि हा जो ओढा आहे या ओढ्याला पूर आला की त्यांचा संपर्क तुटतोय। आता एकूणच आपला असा या ठिकाणचा प्रवास संपलेला आहे, मात्र या गावाचे लोक ही यातना गेल्या अनेक वर्षापासून सोसत आहे। प्रशासनानं, सरकार मायबापनं लवकरात लवकर या 5 गावांचा संपर्क तुटण्यापासून वाचवण्यासाठी या पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी खरं तर या 5 गावाचे ग्रामस्थ करत आहेत। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, खळी, गंगाखेड, परभणी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.